हाय फ्रेंड्स, मी प्रीती। आज मी तुम्हाला खणाचं परकर पोलकं दाखवणार आहे 2 वर्षाच्या मुलीसाठी। त्याच्यासाठी मी हे 1.5 मीटर कापड आणलेलं आहे। कापडाचा रंग फारच सुंदर आहे आणि हे कॉन्ट्रास्टमध्ये आहे। नेहमी घेताना बघायचं की कॉन्ट्रास्ट असावं, त्यामुळे उठून दिसतात ते लहान मुलींच्या अंगावर कपडे। आणि ह्यासाठी मी 1.25 मीटर अस्तर घेतलेला आहे। आता मी हे कसं स्टिच करते ते तुम्ही नक्की पहा। त्याच्या अगोदर मी तुम्हाला फायनल प्रॉडक्ट पण दाखवणार आहे, मी कसं तयार केलेलं आहे ते। हे पहा, इथे मी हा फायनल प्रॉडक्ट दाखवते आहे। हे ब्लाउज आहे, त्याला 2 बाजूला ओपनिंग आहे खांद्याला, एक बाजूला टॅसल्स लावलेत आणि एकीकडे मी हुक्स लावलेले आहेत। हे मी दोन्ही ओपन करून दाखवते तुम्हाला, म्हणजे हे वरून आपल्याला बाळाला घालायचं आहे। खूप इझी आहे घालायला, काही कठीण नाही जाणार। बांधायलाही सोपं पडतं ते। सध्या हे पॅटर्न फार आहे ट्रेंडमध्ये आणि खूप सोपं आहे बनवायला। आणि हा त्याचा स्कर्ट पण फार घेरदार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता त्याला हे मी टॅसल्स लावलेले आहेत, हे पहा छान दिसतात, मॅच झालेत त्याला एकदम। चला तर मग आता आपण मेकिंगचा व्हिडिओ पाहूया। ही आहेत त्याची मापं, तुम्ही मापं लिहून घ्या। छातीचा घेर आहे 22 इंच, ब्लाऊजची उंची 10 इंच, कंबर आहे 23 इंच, शोल्डर 10 इंच आणि परकरची उंची आहे 19 इंच। चला आता मी अस्तरवर मापं टाकते। अस्तर खोलून घेऊया, बंद बाजू आपल्या बाजूला घेऊया। कमर उंची मी 10 इंच सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 11 इंचावर मार्किंग करूया। शोल्डर 10 इंच सांगितली आहे, तर 5 इंचावर मार्किंग करूया। मुंडा खोली पण परत 5.5 इंचावर मार्क करूया। छातीचा घेर आहे 22 इंच, त्याचा चौथा भाग येतो 5.5, 5.5 मध्ये 1.5 ॲड करून 7 इंचावर मार्क करूया। तसंच कमरेला 7.5 इंचावर मार्क करूया। स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आणि मुंढ्याला कर्व द्यायचा एक छोटासा। त्याच्या अगोदर अर्धा इंच वर घेऊन क्रॉसमध्ये लाईन मारूया। हा मुंढ्याला मी कर्व दिलेला आहे। शोल्डर उतार परत अर्धा इंच घ्यायचा आहे। गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे आणि गळा खोली 3 इंच घेतलेली आहे। गळ्याचा आकार देऊया। आणि आता हे कट करून घेऊया। फ्रंट तयार झालेला आहे। आता इथे एक करायचं आहे, शोल्डर एक छोटी करायची आहे, त्यामुळे मी आता इथून गळ्यापासून 1 इंचावर मार्किंग केलं आहे आणि परत मुंढ्याला आकार दिला आहे आतून, तुम्ही पाहू शकता। आणि तो पार्ट कट करून घ्यायचा मी दाखवल्याप्रमाणे, कारण तिथे आपल्याला नाडी लावायचं आहे। फ्रंट बाजू झालेली आहे, आता आपण बॅक पार्ट कट करायला घेऊया। इथे कापड वाचावं म्हणून मी आता ओपन बाजू जिथे आहे तिथून बॅक साईड कट करते, म्हणजे आपलं कापड पण वाचेल। म्हणून मग मी अर्धा इंचाचं मार्जिन सोडते, तिथे नंतर आपण एक जॉईंट टाकूया। एक्स्ट्राचं कापड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फोल्डवरच बॅक पार्ट पण टाकू शकता। इथे मी एक जॉईंट टाकणार आहे नंतर। चला आता बॅक पार्टचं पण मार्किंग करून घेऊया फ्रंट प्रमाणे।
बॅगचा गळा आपल्याला 1.5 इंच खाली घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे गोल व आकार देऊन संपूर्ण बॅक पार्ट कट करून घेऊया. माझा व्हिडिओ थोडा लेंदी होतोय, पण मी फार डिटेलमध्ये सगळं दाखवलेलं आहे. कळायला फार सोपं जातं. फ्रंट आणि बॅक तयार झालेले आहेत आपले. आता बॅकला पण परत सेम तसा शेप आपल्याला द्यायचा आहे जो फ्रंटला दिलेला आहे. मी बॅक पार्टवर फ्रंट पार्ट ठेवायचं आहे आणि सेम तोच आकार आपण करून घ्यायचा आहे. मार्किंग करून तो पार्ट कट करून टाकायचा. चला आता आपण घेर कट करायला घेऊया. त्याच्यासाठी आता मी जेवढं उरलं आहे कापड ते संपूर्ण घेते आहे. इथे ते 14 इंच बसतं आहे, तर मी ते संपूर्ण घेणार आहे कारण वरती नेफापट्टी 1.5 इंचाची लागणार आहे. त्यामुळे 14 + 1.5 असेही ते 15.5-16 इंचाचं होऊन जाईल. आणि आपली मूळ स्कर्टची उंची आहे 19 इंच, तर हा अस्तराचा घेर तेवढा चालून जाईल. इथे मी 1 मीटर कापड घेतलं होतं, त्यामुळे कापड थोडं कमी पडलं, म्हणून तुम्ही 1.25 मीटर कापड घ्या. चला आता आपण मेन कापड कट करायला घेऊया. सर्वात प्रथम आपण फ्रंट आणि बॅक कट करून घेऊया. घडीच्या बाजूवर फ्रंट ठेवूया आणि ओपन बाजूवर बॅक ठेवून देऊया. ॲडजस्ट करूया व्यवस्थित आणि कट करूया. बॅकला आपण मग नंतर जॉईंट टाकूया. आता हे एवढं कापड उरलं आहे. आता ह्याला आणखीन एकदा फोल्ड करून मोजून घ्यायचं. जेवढे प्लीट्स जास्त येतील तेवढा स्कर्टचा घेर खूप सुंदर दिसेल. मी इथे 19 इंचावर फोल्ड मारणार आहे आणि उंची संपूर्ण घ्यायची आहे कारण ही आपल्याला 19 इंचाचीच उंची हवी आहे. तर मी हे जेवढं कापड आहे तेवढं सगळं घेणार आहे. पुढे जाऊन जेव्हा बाळाची उंची वाढते तेव्हा आपल्याला हा स्कर्ट वाढवता येतो. ते मी तुम्हाला पुढे दाखवेन की कसं करायचं. ह्याला मी 1 इंचावर दुमड मांडणार आहे आणि पुढे जाऊन त्या स्कर्टची उंची आपण ती शिलाई काढली की वाढते. म्हणून मी जेवढं आहे तेवढं संपूर्ण घेतलं. आता ह्याला मध्ये कट करून घेऊया. आपला घेर हा कट करून झालेला आहे. ह्याला तुम्ही बॉक्स प्लीट पण टाकू शकता. मी ह्याला नाईफ प्लीट टाकलेले आहेत, ते मी स्टिचिंग करताना दाखवेन. आता ही मी नेफापट्टी कटिंग करून घेते आहे. मी ही थोडीशी जास्त घेते, नंतर आपण स्टिच करताना मी कमी करेन. उंची मी ह्याची 5 इंच घेते आहे आणि आता ही नेफापट्टी आपण कट करून घेऊया. हे किनार व्यवस्थित कट करून घेऊया. ह्याला आपल्याला जॉईंट मारून ह्याची फ्रिल तयार करायची आहे आणि फ्रंटला ह्याची डिझाईन करायची आहे.
चला आता आपण शिवायला घेऊया. फ्रंट बाजू शिवायला घेऊया. सुलटवर सुलट बाजू ठेवून घ्यायची आणि मुंढ्याला आणि गळ्याला दाबटीप मारून घ्यायची. कमरेला पण दाबटीप मारून घ्यायची. आता इथे आपल्याला एक छोटीशी नाडी बनवून लावायची आहे. आता इथे मी अस्तराच्या कपड्याच्या 2 नाड्या तयार करून घेणार आहे. 1 इंचाची पट्टी कट केलेली आहे आणि त्याची लांबी आहे 14 इंच. आता ह्याला मी एक शिलाई मारून घेईन आणि त्याला पलटवून घेईन. अशा दोन्ही नाड्या तयार करून घेते आहे. मी नाडी कशी तयार करायची हे पण याच्यात दाखवते आहे. जाडा धागा घ्यायचा, एक बाजूने गाठ मारून घ्यायची आणि सुई उलटी टाकून दुसऱ्या बाजूने बाहेर काढायची आणि पूर्ण कापड उलटं पलटवून घ्यायचं. अशा प्रकारे नाडी तयार करायची. बस आता ते सुईबरोबर कापड खेचत जायचं पुढे. हे ॲक्च्युली असं डायरेक्ट हाताने जमत नाही. धागा ना पायाच्या अंगठ्याला बांधायचा असतो आणि मग ते खेचत जायचं असतं. ते पटकन होऊन जातं लगेच. हे असं इझिली होतं ते. ही नाडी तयार झालेली आहे. दुसरीही नाडी तयार करून घेतली आहे मी. आता ही नाडी आपण तिथे शोल्डरमध्ये खांद्यामध्ये अडकूया. हे असं. आता तिथे शिलाई मारून घेऊया आणि संपूर्ण मुंढा कंप्लीट करून घेऊया. मुंढ्याला पण शिलाई मारूया. जर तुम्हाला ह्यामध्ये काही डाऊट वाटत असतील किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही बदल हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की अजून काही डिटेलमध्ये हवं असेल तर. आता ही खालची कमरेची बाजू पण मी शिवून घेते आहे, म्हणजे एकसाथ संपूर्ण आपल्याला पलटवता येईल. ही फार सोपी पद्धत जाते. वेगळा परत आपल्याला क्रॉसपट्टी लावायची गरज नाही पडत ह्याच्याने. हे सगळ्या बाजूने कट करून मुंढ्याला आणि गळ्याला नॉचेस पाडून घ्यायचे आहेत. त्यामुळे त्यांना व्यवस्थित गळ्याला आकार येतो, शेप येतो. आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊया. हे पहा मी नॉचेस पाडते इथे. आता आपण हे पलटवून घेऊया. आता मुंढ्याला आणि गळ्याला किनारीची शिलाई मारून घेऊया.
हे ह्या पद्धतीने केलं तर गळ्याला आणि मुंढ्याला किती छान आकार आलेला आहे. वेगळ्या परत क्रॉसपट्टी लावायची गरज नाही पडत आणि काम पण सोपं होऊन जातं असं केलं की. जर कापड तुमचं थोडं स्टीफ असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. आता मी इथे कमरेला टक्स मारून घेते आहे, त्यामुळे फिटिंग छान येतं. एक 2.5 इंचाचा टक्स मारायचा आहे. अर्धा इंचावरच टक्स मारायचा आहे आपल्याला आणि उंचीला 2.5 इंच ठेवायचं आहे. दोन्ही बाजूला टक्स मारून घेऊया. आता मी इथे शोल्डरला एक छोटीशी पट्टी लावून घेते, कारण मला तिथे हुक्स लावायचे आहेत. दोन्ही बाजूला शोल्डरला ओपनिंग आहे. एक बाजूला आपण रशी लावलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला हुक्स लावायचे आहेत. त्यामुळे मी इथे छोटीशी, ब्लाऊजला कशी आपण हुकलूक पट्टी लावतो त्या टाईपची इथे मी छोटीशी पट्टी लावून घेते आहे. तुम्ही पहा आता हे जस्ट आता इथे फोल्ड मारून आपण आतमध्ये टिप मारून घ्यायची त्याला. जशी आपण हुकलूक पट्टी बनवतो त्या टाईपच सेम. ही हुक पट्टी तयार झालेली आहे आपली. इथे आपल्याला 2 हुक्स लावायचे आहेत. चला आता आपण इथे फ्रंटला ना एक झालरची डिझाईन तयार करूया. त्यासाठी ही छोटीशी आपली किनार जी होती ती मी जॉईन मारून घेते आहे. त्याचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आता आतमध्ये मी दाबून घेईन त्याला आणि मग ती झालरसारखे प्लीट्स त्याच्या करून आपल्याला फ्रंटला जॉईन करायचं आहे. पहा आता मी कसं करते ते. इथून एक शिवून घेऊया ह्याचं एंड. बंद करून घेऊया हा एंड, म्हणजे धागे निघणार नाहीत. आणि आपल्याकडे आता टाचण्या असतातच ना, त्याच्याने पहिले फ्रिल तयार करूया. त्याच्या आधी मी ही एक मार्किंग करून घेते की आपल्याला फ्रिल कुठल्या अँगलमध्ये लावायची आहे. एक चॉकने मार्किंग करून घेतलं. आता इथे मी सोप्पा पडावा असंच करायचं आहे आपल्याला, काही कठीण नाही करायचं आहे. टाचण्या घ्यायच्या, सरळ फ्रिल एक एक प्लेट्स करायची आणि टाचणी लावायची. हे सोपं पडतं फार. उगाच मग ते शिवताना चुकलं की शिलाई काढत बसावं लागतं, त्यापेक्षा हे बरं पडतं. टाचण्यांचा वापर करावा, खूप इझी पडतं, कामं इझी होऊन जातात टाचण्यांनी. आता मी हे प्रत्येक प्लेटला एक एक टाचणी लावून घेते. म्हणजे एकदाच एक शिलाई मारली की झालं.
चला, सर्व टाचण्या लावून झाल्या. आता आपण तिथे एक छोटीशी किनारीची शिलाई मारून घेऊया. शिलाई मारताना एक एक टाचणी काढत जायचं. छान फ्रिल तयार झालेली आहे. फारच सुंदर दिसते. आता बॅक पार्ट तयार करायला घेऊया. आपल्याला इथे एक जॉईंट होता, अर्धा इंचावर जॉईंट मारायचा आहे. इथे पण मी नॉचेस पाडते आहे. आता हे मेन फॅब्रिक पण जॉईन करून घेऊया इथे. आता इथे फार एक महत्त्वाची गोष्ट आहे, नीट लक्ष द्या. मगाशी नाडीचा पार्ट आपण उजव्या बाजूला ठेवला होता. आता इथे बघा, मी अस्तराचा नाडीचा पार्ट डाव्या बाजूला ठेवलेला आहे. हे असंच करा, नाहीतर ते चुकतं. मगाशी उजव्या बाजूला होता आणि आता हा डाव्या बाजूला आहे, हे लक्षात ठेवा. सुलटवर सुलटच ठेवायचं आहे, फक्त डाव्या बाजूला ठेवायचं, कारण ते जेव्हा आपण पलटवतो ते आपोआप उजव्या बाजूला येतं. सेम आपल्याला मुंढ्याला, गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे, नॉचेस पाडून घ्यायचे आहेत आणि पलटवून घ्यायचं आहे. इथे मी नाडी अडकवून घेतलेली आहे छोट्या शोल्डरमध्ये. मुंढ्याला पण शिलाई मारून घेऊया. आता मी हे पलटवून घेते. पलटवून झालेलं आहे. आता आपण इथे किनारीची शिलाई मारून घेऊया. किनारीची शिलाई मारून झाली की आता सेम इथे आपल्याला डाट टाकायचे आहेत. टक्स 2.5 इंचावर, अर्धा इंचाचे 2 टक्स 2.5 इंचावर टाकायचे. उंची 2.5 इंच. चला, बॅक पार्ट पण आपला तयार झालेला आहे. आता इथे ह्या शोल्डरला सेम मघाशी आपण हुक पट्टी केली, आता लूप पट्टी तयार करायची आहे, आय पट्टी तयार करायची आहे. जशी आपण ब्लाऊजला तयार करतो सेम तशीच, फक्त इथे शोल्डरला करायची आहे. आता ही पट्टी आपल्याला 1.5 इंच बाहेर काढायची आहे. पहा मी कशी करते ते, म्हणजे त्याच्यावर आपल्याला आय करता येतील.
आता ही 1/2 इंच बाहेर ठेवायची आहे आपल्याला. ही पहा असं. इथे एक शिलाई मारून घेऊया. फ्रंट आणि बॅक आपलं तयार झालेलं आहे. इथे हुक आणि आय येतील आणि इथे गाठ येईल. आता इथे फिटिंगची शिलाई मारूया आपण. मी इथे 1 इंचावर फिटिंग मारणार आहे आणि परत त्याला आणखीन एक शिलाई पण देणार आहे. म्हणजे पुढे जाऊन जर त्यांना लूज करायचं असेल तर लूजही करू शकता. मग लूज करण्यासाठी आणखीन एक शिलाई पण दिलेली आहे. एक इंचावर फिटिंग करून घेऊया. सेम आणि एक 1/2 इंचावर लूजिंगची शिलाई पण देऊया. आता ह्याला मी दोन्ही बाजूने ओव्हरलॉक करून घेते. हे पहा. आता ह्या नाडीला आपल्याला लटकन लावून घ्यायचे आहेत. टॅसल्स आपल्याला सेम त्याच कपड्याचे करायचे आहेत. जर किनारीचं कापड पण उरलं असेल तर तेही तुम्ही तिथे लावू शकता. सुंदर दिसतं. बॉर्डरमधलं कापड उरलं असेल तर. दोन्ही टॅसल्स आपले तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला हुक आणि आय पण लावून दाखवते कसं करायचं ते. आपल्याला 2 हुक लावावे लागतील. इथे मार्किंग करून घ्या. हुक लावून झालेले आहेत. आता दुसऱ्या पट्टीला आय करून घेऊया. आय पण तयार झालेले आहेत. आता आपला ब्लाऊज संपूर्णपणे तयार झालेला आहे. पहा त्याचा लूक किती सुंदर आला आहे. आता आपण घेर तयार करायला घेऊया. आता हे अस्तर मी जॉईंट करून घेते एकीकडे. आणि ही जी आपली स्कर्टची खालची बाजू आहे अस्तराची ती बंद करून घेऊया. आणि वरच्या बाजूला आपल्याला प्लेट्स टाकायला घ्यायचे.
अंदाजाने एक अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकायच्या आहेत. अर्धा ते पाऊण इंचाच्या प्लेट्स टाकत जायच्या आहेत आपल्याला. समजा जर कमी पडत असेल तर एखाद दुसरी प्लेट्स ओपन करता येते. अस्तराचीच आहे त्यामुळे असं काय एवढा फरक नाही पडत. मी अस्तराचाही घेर जरा जास्त घेते त्यामुळे स्कर्ट कसा छान फुलतो. अस्तराच्या घेराच्या प्लीट्स टाकून झालेले आहेत. आता आपण नेफापट्टी तयार करायला घेऊया. इथे मी 1 मीटर अस्तर घेतल्यामुळे मला कापड थोडं कमी पडलं त्यामुळे मी हे वेगळं कापड घेते आहे नेफापट्टीला लावायला. इथे मी नेफापट्टी एक 12.5 इंचाची घेते आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल म्हणजे ती 12 इंचाची तयार होईल. 12 दुने 24 म्हणजे कमरेचा घेर 24 तयार होईल आपला. आणि ही उंचीला 5 इंचाची घेते आहे मी. आता ह्याला मी अस्तर पण लावते आहे. सुलटवर सुलट बाजू ठेवून 3 बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे मी दाखवल्याप्रमाणे. आता हे मी तिन्ही बाजूने शिवून घेईन. सुलटवर सुलट ठेवून 3 बाजूने शिवून घ्यायचे आणि मग पलटवून घ्यायचे. तीन बाजूने शिवून झाले. आता आपण ते पलटवून घेऊया. आता ह्याला आपण किनारीची शिलाई मारून घेऊया. आता ही जी ओपन बाजू आहे ना त्याला पण एक दाब शिलाई मारून घेऊया. कारण आता तिथे आपल्याला स्कर्टचा घेर जॉईन करायचा आहे. हे बघा आपली नेफापट्टी तयार झालेली आहे. मी अस्तरच्या घेराला लावून बघते आहे बरोबर आहे की नाही ते. चला आता आपण मेन कपड्याचा घेर तयार करून घेऊया. आता इथे हे 2 तुकडे आहेत ते 2 तुकडे आपण पहिले जॉईन करून घेऊया. हे खणाच्या कपड्याला ना जर तुम्ही ओव्हरलॉक केलं ना तर ह्याचे धागे निघणार नाहीत कारण याचे धागे फार निघतात. त्यामुळे बेटर जर ओव्हरलॉक मशीन असेल इंटरलॉक मशीन तर ऑलवेज इंटरलॉक करत जा. तर आता हे मी 2 कपडे जॉईन करून ह्याला इंटरलॉक करून घेईन. हे पहा मी इंटरलॉक करून घेतलेलं आहे. परत हे वरच्या बाजूला पण मी इंटरलॉक करून घेतलं आहे कारण प्लीट्स पाडताना ना प्रचंड धागे निघतात त्याचे. त्यामुळे त्यांना सगळ्या बाजूने इंटरलॉक करून घेतलेलं आहे. आता मी इथे
1.5 इंचाची प्लेट टाकणार आहे, नाईफ प्लेट टाकणार आहे. बॉक्स प्लेटही फार छान दिसतं. एकदा मी तुम्हाला बॉक्स प्लेटचा स्कर्टही बनवून दाखवेन कसं असतं ते. आता मी इथे 1.5 इंचाच्या प्लेट्स टाकणार आहे. अंदाजाने आपण 1.5 इंचाच्या प्लेट्स टाकूया. जर नसेल जमत तर तुम्ही आधी मार्किंग करून घ्या 1.5 इंचावर आणि प्लेट टाकू शकता. हे असं 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि प्लेट्स टाकत जायचं. आता संपूर्ण घेराच्या प्लेट्स तयार करून घेऊया आपण. घेराला संपूर्ण प्लेट्स टाकून झालेले आहेत. आता नेफाला मोजून बघायचं. जर असं वाटत असेल की थोडं जास्त आहे तर एक्स्ट्राच्या ज्या प्लेट्स आहेत त्या ओपन करून तेवढा पार्ट आपण कट करून टाकायचा. आता मी तेच करते आहे. एखाद दुसरी प्लेट्स माझी एक्स्ट्राची आहे ती मी ओपन करून तो पार्ट मी कट करणार. कारण ते काय होतं, जर तुम्ही ॲडजस्ट करायला गेला ना तर ते खूप खराब दिसतं. त्या प्लेट्स तिथे जाडजाड झालेल्या असतात आणि ते प्रचंड खराब दिसतं. त्यामुळे तसं नाही करायचं. त्यापेक्षा तेवढा कपडा कट करून काढायचा. असेही पुढे जाऊन आपल्याला त्यांना टॅसल्स लागतातच आहेत. टॅसलसाठी उपयोगी पडतो ते कापड काही वाया जात नाही त्याचं. आता मी हे कट करून घेते आहे. बघितलं मला किती कट करायचं आहे त्याप्रमाणे आता मी कट करून घेणार ते. चला आता अस्तराचा घेर आणि मेन कपड्याचा घेर, खणाचा घेर एकमेकांना जॉईंट करून घेऊया. हे बघा इथे मी इंटरलॉक केल्यामुळे ते धागे निघत नाही आहेत आणि इरिटेट होत नाही आहे. त्यामुळे आता मी हे जॉईंट करून घेते, अस्तराचा घेर आणि खणाचा घेर. इथे थोडा अस्तराचा घेर कमी पडला. मी एखादी प्लेट्स ओपन केली आहे. चालते, अस्तराच्या घेराला काही फरक नाही पडत, तो आतल्या बाजूला असतो. आता इथे साईडला मी थोडंसं एक छोटंसं शिवून घेणार आहे, छोटासा पार्ट. कारण ते मग पुढे जाऊन कमरेतून घालायला त्रास नाही होत. म्हणून तेवढा भाग 1-2 इंचाचा आपल्याला ओपन ठेवायचा असतो, जिथे आपण नाडी बांधतो तो भाग. नाही ठेवलं तरी काही हरकत नाही. काही लोक डायरेक्ट इलॅस्टिक टाकतात, पण मी तो पार्ट थोडा ओपन ठेवते. कारण हे कपडे असे असतात ना की तुम्ही 1-2 वर्ष तरी सहज वापरता. मग ते बाळ तर मोठं होत जातं ना, मग ते घालायला इझी जावं म्हणून मी तो पार्ट तिकडे ओपन ठेवते. आता आपण चारही कपडे जॉईन करून घेऊया एकत्र. 2 इंच सोडून तिथून मग जॉईन करून घेऊया. आणि 2 इंचावरच जॉईंट मारायचं आहे. तिथून पुढे अस्तर आणि मेन कापड वेगवेगळं जॉईन करायचं आहे. कारण अस्तराचा घेर कमी आहे ना आपला, त्यामुळे अस्तर आणि मेन कापड वेगवेगळं जॉईन करा. आता मी मेन कापडाला पहिली जॉईन मारते आहे. खणाच्या कपड्याला एक अर्धा इंचावर शिलाई मारायची आपल्याला आणि नंतर इथे परत आपल्याला इथेही इंटरलॉक करून घ्यायचं आहे. आता अस्तराच्या कपड्याला शिलाई मारून घेऊया. जो मेन कापड आहे ते आतल्या बाजूला ढकलून द्यायचं, ते शिवण्यात घ्यायचं नाही. आणि आता हे अस्तराचं कापड जॉईन करायचं इथे. झालेला आहे आपला घेर तयार. नंतर तिथे इंटरलॉक करून घ्यायचं. आता आपण नेफापट्टी जॉईन करूया. हे असं दिसेल. आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला घ्यायची नेफापट्टी, म्हणून आतून बाहेर लावायची. म्हणून हे आता परत स्कर्ट उलटा करून घ्यायचा आहे. आतून नेफापट्टी लावायला जायची.
उलट बाजूने. हे असं केल्याने फिनिशिंग फार छान येते. आता आतल्या बाजूने आपली नेफापट्टी जॉईंट झालेली आहे. आता परत कट सरळ करून घेऊया. आणि ती नेफापट्टी वरून जॉईन करूया. आता हे बघा किती छान दिसते आता फिनिशिंग त्याची. चला नेफापट्टी जॉईंट झालेली आहे. आता आपल्याला इथे एक नाडी टाकून घ्यायची आहे. अस्तराचं जे कापड असतं ना त्याचीच एक नाडी तयार करून घ्यायची. एक 30 इंचाची लांब नाडी तयार करून घ्यायची. नाडी टाकून झाली की त्याला आपण नाडीला पण टॅसल्स लावायचे आहेत. टॅसल्स लावून झालेले आहेत. खूपच सुंदर दिसतात आहेत.
आपला स्कर्ट रेडी झालेला आहे. आता स्कर्टची उंची मोजायची. आपली उंची होती 19 इंच आणि इथेही मोजून आली 20 इंच. तर ती जर जास्तच ठेवायची, एखाद दुसरा इंच, आणि मग त्याला एक इंचावर फोल्ड मारून शिलाई मारायची. पुढे जाऊन आता बाळ आपलं 2 वर्षाचं आहे, नंतर 3-4 वर्षाचं होऊन सुद्धा हा ड्रेस तिला आरामात होऊ शकतो. मग तेव्हा ती शिलाई काढू शकतात. म्हणून इथे आपल्याला 5 नंबरची शिलाई मारायची इथे. पुढे जाऊन ती शिलाई ओपन करू शकतात. इथे मी 5 नंबरची शिलाई मारते आहे की ती आरामात ओपन करू शकतात. बस आता आपली इथे ही शिलाई मारून झालेली आहे. इथे एक आपल्याला प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित. चला, आपलं परकर पोलकं रेडी झालेलं आहे. कसं झालं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्हाला कोणते नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तेही सांगा. थँक्यू.